हे बघा धुकं पडलंय आणि इकडे डोंगर आहेत वरती. डोंगराच्या एकदम खाली इकडे खालती डोंगर आहेत, त्या खालच्या डोंगरांच्या इकडे धुकं आहे. तर लहानपणी आम्ही असे चित्रकले वहीत चित्र काढायचो, असा सूर्यमध्ये काढायचो आणि असे डोंगर काढायचो. तर तसाच काहीतरी व्ह्यू इकडे दिसतोय. ते बघता चहा घेऊन आम्ही बाहेर आलोय प्यायला. तर चहा आणि कोकणी माणसाचं एक वेगळं नातं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला शुभ सकाळ. तर आत्ता वाजले 6 आणि आता चाललो आहे मी खेळला. तर खेळला का चाललो आहे, तर आपला भाव येतो आहे रोशन, तो मुंबईत गेलेला. म्हणजे आम्ही दोघे सोबत गेलो मुंबईत. मी माझं काम करून आलो आणि रोशा थांबलेला, त्याला सुट्टी आहे दिवाळीची, तर त्याला आणायला चाललो आहे. तर बघूया खेडचा प्रवास. आणि तरी बघा गावाकडची खरी ओळख, लाल मातीचा रस्ता. तर इकडेच माझा असं वरती गेल्यावर घर आहे. तर इकडे आता खाली आलो आहे आणि बघा आपली बाईक. आणि आता निघतोय खेळला जाण्यासाठी. अर्धा पाऊण तास तरी लागेल आपल्याला जायला. तर प्रवास सुरू करूया आपला, चला. तर आत्ता घरापासून जरा खाली आलो आहे आणि आमच्या इकडची भात शेती बघता. पूर्ण इकडं भात हे झालं आहे, तयार झाला आहे पूर्ण. तरी कापलेला नाही, कारण पाऊस वाट लावतो आहे. तर पावसामुळे हे असे शेतं आहेत. नाहीतर पाऊस नसता तर हे शेतं कापून झाले असते. समोरचा दिसतं तयार झालं आहे इकडचं पण. तर पावसानं वाट लावला नाही पूर्ण. तर सकाळचा काय नसतो, तर संध्याकाळी येतो. ते बघताय सकाळ आणि मस्त इकडचं भात शेती वगैरे. साड्या लावलेल्या आहेत, कारण जी डुकरं असतात ती भात शेतीची वाट लावतात. बघताय सगळीकडे तिकडे साड्या. इकडे हे असे बावले पण लावलेले आहेत, दिसत आहेत मधोमध. तर ते डुकरांच्या जे नुकसान करतात डुकरं, त्यांच्या संरक्षणासाठी लावलेले आहेत ते. हा रस्ता बघताय. तर आता बघूया अजून पुढे काय दिसते आपल्याला रस्त्यात, ते दाखवत आपण जाऊया, चला. तर आत्ता पोचलो आपण आपल्या गणपती विसर्जन घाटाजवळ. हा गणपती विसर्जन घाट तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल आपल्या आधीच्या. तर हा विसर्जन घाट आणि ही नदी. तर बघताय कसा निव्वळ एकदम पाणी आहे. तर थांबा तुम्हाला दाखवतो. तर इथे बघताय पाणी वाहतं एकदम शांत पद्धतीने. तर हा निव्वळ पाणी आता इकडं. आणि हा इथेच आमचे गणपती विसर्जन करतात, इथे दिसत आहेत. तर ते गणपती अजून तसे म्हणजे थोडेसे विरघळले. ते POPचे बनवतात म्हणून ते असे राहिलेत. तर शाडू मातीचे असतात ते लगेच विरघळतात. तर आता असे गणपती बनवतात, त्यामुळे ते विरघळत नाही लवकर. इकडची नदी अशी खाली जाते तिकडं, जे आपण माशांना वगैरे जातो तिकडेची नदी जाते खाली. बघताय शांत एकदम पाणी. तर हे असं गावाकडचं सुख आहे, एकदम शांत. आणि इकडे पण भात शेती आहे, ती पण तशीच आहे. बहुतेक कापून ठेवलेला आहे. तो आता नेतील, म्हणजे कापला की भात लगेच न्यायला होतो. नाहीतर संध्याकाळी पाऊस उठतो, त्यामुळं काय तो सुकवायला नाही भेटत भात. आणि इकडचं असं वातावरण. तर निघतोय, चला. पण पोचलो आहे संगलट रोडला आहे. तर इकडे बघताय मस्त एकदम व्ह्यू दिसतोय. इकडे बघताय सूर्योदय पण होतोय, एकदम लाल लाल दिसतोय बघा. इथून दिसतोय थोडा थोडा बघा बघा. तर सूर्योदय होतोय. तर आपण तिकडे जास्त जाईपर्यंत सूर्योदय होईल. तर
तिकडे पण मस्त दिसेल व्ह्यू, सूर्योदय होईल तो. तर आत्ता इकडचा व्ह्यू बघताय, हा धुका धुका पडलाय आणि थोडे पुढे आल्यावर थंडीनं गारठवला नो, थंडी लागली भरपूर. तर आमच्या इकडे काय नव्हती थंडी, तर इकडे ह्या मधल्या पट्ट्याला भरपूर थंडी होती. तर आत्ता मी संगलट आणि कोरेगावच्या रोडला आहे. तर समोरून एकदम व्ह्यू दिसतोय ना, काय कडक दिसतोय. तर हा व्ह्यू बघण्यासाठी लोक इथे थांबतात आणि हा व्ह्यू बघून जातात. तर जे जे स्वर्ग म्हणतात ना, स्वर्ग, ते बघायचं आहे तुम्हाला. जे कोकणातलं स्वर्ग म्हणतात ना, ते हे बघा, धुकं वगैरे पडलंय बघा कसलं. तर एकदम भारी वाटतंय. तर हे स्वर्ग सुख अनुभवायला कोकणात यावं लागतं. असं हे आम्ही कोकणी माणूस हे सगळं आपल्या डोळ्याने अनुभवतं. तर हे बघा, धुकं पडलंय आणि इकडे डोंगर आहेत वरती. डोंगराच्या एकदम खाली, इकडे खालती डोंगर आहेत, त्या खालच्या डोंगरांच्या इकडे धुकं आहे आणि ह्या बाजूलाच खेड आहे इकडे. तर त्या धुक्याने दिसत पण नाही आणि इथे गावं दिसत आहेत. तर तिकडेच आपल्याला इकडून बघा, इकडून जायचं आहे खाली आणि इकडे खाली जायचं आहे. ते तिकडे पण धुकं पडलं आहे. तर वरच्या बाजूला एवढं धुकं नाही इकडं. आणि इकडे सूर्योदय झालाय बघताय, एकदम लाल लाल दिसतोय बघा कसा. स्वर्ग सुख. तर लहानपणी आम्ही असे चित्रकले वहीत चित्र काढायचो, असा सूर्यमध्ये काढायचो आणि असे डोंगर काढायचो. तर तसाच काहीतरी व्ह्यू इकडे दिसतोय. आता मी तिकडेच आहे, कोरेगावच्या रोडलाच आहे. तर बघा काय व्ह्यू दिसतोय, डोंगर आणि सूर्योदय झालाय. ती किरण पण बघा कशी अशी मोबाईलमध्ये दिसत आहेत अशी बाहेर. तर हे समोरून अनुभवायला कसं मस्त वाटत असेल, एकदम सकाळ सकाळचं वातावरण आणि सूर्योदय आणि असे धुके वगैरे डोंगर. तर हे सुख अनुभवायला आपल्या कोकणात यावं लागतं. आता खेड जगबुडीच्या नदीच्या इथे पोचलोय आपण. तर इकडे सूर्योदय पण झालाय आणि इकडे वरती बघताय या बाजूला, तर ह्या बाजूला भुसते घाट आहे आणि ही जगबुडी नदी. जेव्हा पूर येतो तेव्हा इकडे पाणी जातो इकडे वरती. आणि ह्याच्यात मगर, जेव्हा ओटी असते तेव्हा मगर बघायला भेटतात. तर बघूया, आपल्याला दिसली तर आता दाखवू. आणि इकडे आपल्याला स्टेशनला रेल्वे स्टेशनला जायचं आहे. हा ब्रिज बघताय, त्या ब्रिजने इकडे जायचं आहे. या बाजूला स्टेशन आहे आणि ही जगबुडी नदी. आत्ता बहुतेक ओटीच आहे, ओटी का भरती आहे काहीतरी. तर बघूया, मगर वगैरे दिसली तर दाखवू आणि आता पुढे जाऊ. मगर जो एक पण नाही कुठे दिसत, इथं असतात बसलेल्या वासाड्या. जेव्हा व्हिडिओ करीत असेल तेव्हा दिसायच्या, नाही तेव्हा दिसतील इकडं. एक पण नाही, कुठे गेल्या काय माहिती. मला वाटतं फिराय गेलेत कुठेतरी. काही एक पण नाही दिसत. त्याचं कुणीतरी उडी मारला. तर हे बघा, ह्या बाजूला पण असतात बसलेल्या. आताच नाही, व्हिडिओ नसेल ना करीत तेव्हा इकडं जो बसलेले असतात एका एक. चला आता काय दिसल्या नाही, जाऊया रोशाला घेऊया स्टेशनवरनं. इथे बघताय स्टेशनचा रोड बघा, चंद्रावर आल्यासारखा वाटतोय.
अरे बघा कंबर वगैरे जाते, शॅब जाते. रिक्षावाल्यांची तर भरपूर हालत होत असेल. हा बघा स्टेशनचा रोड, खड्डे वगैरे पडलेत, खड्ड्यात आपटत आपटत. आमच्या इकडं पण खड्डं होतं, पण ते मोठं. हे आहेत थोडं छोटं आहेत, पण कंबर जाते ह्याच्यान. आमच्या इकडं असले तरी ते मोठं असतात, एकदा पार केल्यावर जरा पुढं सपाट तरी असते. हे जो खड्डा आहे लाईनीतच. तर आता पोचलो आहे, 2 मिनटं लागतील पोचायला. तर चला. तर आत्ता पोचलो आपण स्टेशनला. तर स्टेशन नवीन केलेलं आहे, तो तुम्हाला जरा एक्सप्लोर करतो, दाखवतो. रोशा तिकडं उभा आहे, दिसतोय. तर आता बघूया आता स्टेशन. तर इथे बघताय खेड रेल्वे स्टेशन नवीन एकदम केलेला आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया. असा बाहेरून काहीतरी दिसतो. तर इकडे इकडे ट्रेन येतात त्या बाजूला. तर रोशा दिसतोय तिकडे, ते इथं उभा आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतंय. तर इथे बघताय हे असे हे लावलेले आहेत पोस्टर लाईनीत. तर हा इथे राम वरदायिनी मंदिर कांदोशी खेडमध्ये आहे. तर हा पुढे एक आहे. पुढे बघताय सुवर्णदुर्ग किल्ला आपल्या दापोलीतला. आणि आता पुढे जा परशुराम भगवान मंदिर दामनदेवी चिपळूणमध्ये आहे. तर इथे नातूनगर धरण खेडमध्ये आहे. तर इथला पोस्टर गायब झाला आहे. आणि इथे काय आहे, कोटेश्वरी मानाई देवी मंदिर आहे. आणि लास्टचा रसालगड किल्ला इकडे. आणि हा स्टेशन इकडं. इथे बघताय रोशाला जाऊन भेटूया. हा इथे असा हे लावलेला आहे. तर आपल्या खेड दापोलीमध्ये जे काय म्हणजे पर्यटन स्थळे, किल्ला वगैरे आहेत, बीच वगैरे, तर इथे सर्व दाखवलेलं आहे. रसालगड वगैरे इकडं दाखवलेला आहे. हा पूर्ण इकडे दापोलीच आहे. कर्दे बीच वगैरे, अंजरले बीच, सुवर्णदुर्ग किल्ला. तर इकडे दापोलीचा काय असा दाखवलेला आहे आणि तिकडे खेडचा. आणि इकडे आपल्याला रोशन भेटला आहे, मुंबईत ना आला आहे. आणि इकडे आता पुढे जाऊया, बघूया. तर हा इकडे मोराचा स्टॅच्यू केलेला इथे. आणि तिकडे ट्रेन दाखवलेली आहे, ती बघा तिकडं. आणि हा इकडं खेड रेल्वे स्टेशनचा रिक्षा स्टँड आहे. असं काहीतरी नवीन रूपात आपल्याला आलेला खेड रेल्वे स्टेशन. जो कुत्री बित्री आहे तिकडं. आणि स्टेशनला आता एवढी गर्दी नाही. तर आपले सण वगैरे असतात तेव्हा इकडे उभा राहायला जागा नसते, एवढी माणसं असतात, पब्लिक असते. इथे बघताय खेड रेल्वे स्टेशन. आणि गर्दी आहे थोडी. तर इथे आम्ही चहा पियाला आलो आहे जरा. ते रोशा आपल्याला चहा बसतोय, थंडीतनं जरा गारटून आलं आहे. तर इकडे माणसं थांबलेत, गर्दी एवढी नाही, तर आहे थोडी. ते बघताय चहा घेऊन आम्ही बाहेर आलो आहे प्यायला. तर चहा आणि कोकणी माणसाचं एक वेगळं नातं आहे. कुठे गेला तरी चहा लागतो. रोशन पितोय चहा, दूध वगैरे लावून आला आहे, मुंबईचा गडी झाला आहे असा. चहा पितो. तर आत्ता पोचलोय, म्हणजे पुलाजवळ पोचलोय, आमच्या घरी पोचलोय तसा. तर स्टेशनवरून डायरेक्ट घरी आलो, कारण बॅगा होत्या, काय शूट करायला भेटला नाही मध्ये. तर आत्ता व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला.